नमस्कार मित्रांनो, आपला कोटा बघा बाबा इकडं. वातावरण बी छान आहे आज. कोंबड्या वगैरे आहेत तिकडे. मस्त सनसेट होत आहे. आपल्याला आता धार काढून घ्यायच्या म्हशीची. मित्रांनो चला कॅन्ड आणले, आता घेऊ धार काढून. आपलं खुराक वगैरे ठेवला म्हणजे राईट काम होतं. खुराकाला न्यायला आले की समजे जनावर पळतच येते तसं खुराकाला. मित्रांनो बघू कसं झालं काय नाही. तर कॅमेरा पकडायला माणूस नाही माझ्याकडे. आता लावायचा आहे, मॉनिटाईज झालेलं चॅनल. आता काय नाही, आता एकटंच काम करायचं. मग आता नंबर 1 आली आहे. अजून एक काय भरलं ना. आता दाणे लागायची चिकट यायची. अजून 15 दिवस लागते टाईम. चला अजून लागते 15 दिवसानंतर हे काम करू, टाकू विकून. विकायची नाही तर आपलं गाई तर आहे ते आपल्याकडे तेवढं चालू द्यायचं गायवाला. जरा जाऊन मग एवढं कणीस आपलं काढलेलं आहे, टाकू गाईला. धार काढू, खुराक भिजली ना आपला. तुम्हाला कोंबड्याची पिले दाखवतो नवीन निघाले. चला आपण प्युअर गावरानच करतो. काय बघा इकडे बघा कोंबड्या, चरातल्या कोंबड्या दाखवतो. इकडे कोटा आहे पण इकडे चरतात. प्युअर एक इकाचा आहे आपला कोंबडा. हे घ्यायची मागचा एकाचा गावरान. ते पुढला ठेवायचं आपल्याला बेण्याला लागतंय. चला आता दाखवतो तुम्हाला. कोंबडीच्या खोलीत जाऊ आपण, एंट्री मारू. तिथलं बघू पाहायला भरपूर आहे आपल्याकडे. हे काय प्युअर गावरान आहे समजा माल. तसं 2 नंबरचा नाही, 1 नंबर. पण आलो आता कोट्यात कोंबड्याच्या खोलीत. म्हणजे सेपरेटली पिल्ल्यासाठी केलेली आहे. इकडे दाखवतो तुम्हाला पिल्ले थांबायचे. 10 पिल्ले निघाले पहिल्यांदा. महिनाभर ती पिल्ली आहे ती. त्यांना काय खुराक वगैरे काय देत नाही आपण. काय पाणी आहे इथं, काय तर टाकायचं थोडंफार. जवारी डब्यात जवारी असते, टाकले की खाली. ह्याच्यामध्ये निघालेले आहेत नवीन नवीन. काय ह्याच्यामध्ये नवीन नवीन पिल्ले निघाले. नंबर 1 प्युअर गावरांचा आपल्याला पोल्ट्री. आपण ह्याला ती कोंबडीची पिल्ले काढत होतो. ह्याच्यात आधी इन्क्युबेटर केलं तयार छोटंसं. त्याच्यात पिल्ले काढायची, गावरांची पिल्ले काढायची अंडे ठेवून. इतकं निघत होती की त्याची काय टायमिंग वगैरे पूर्ण आपण नियोजन केलं जनावराचं म्हणून. जरा केलं त्याचं मस्त नियोजन. 2-2.5 इकडे पाणी वगैरे भरून ठेवावं आपलं. इकडे गवताचं नियोजन आहे. गवत काय वाढलं नाही, युरिया बी टाकून बघू. आता दुसरं इकडे लावायचं अजून गवत. शेळ्यासाठी लागतंय. वासराला बांधून जावं लागलं, नाही तर दूधच पिऊन पार करतो. त्या साईडनं आपण चालू केले मका कट करायला थोडीफार. गाईला शेळ्याला टाकायची, बाकीची द्यायच्या मका. बघू आता काय होतं विचार. घरच्यांचं ठरलं तर, नाहीतर आपलं वैरण चालते जनावरांचं. मस्त पाहिजे.